धंधोली में तड़ीपार गुंडे ने अपने साथी के साथ हफ्ता वसूली की वारदात को अंजाम दिया। पुलिस ने मुख्य आरोपी को गिरफ्तार किया, जबकि उसका साथी फरार है। दोनों पेशेवर अपराधी हैं और पहले तड़ीपार किए गए थे। आरोपियों ने चूना भट्टी निवासी विजय पुल्लेवार से 5,000 रुपए की मांग की और जबरन 2,000 रुपए छीन लिए। धंधोली पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है। 29 तारखेला आमच्याकडे एक फिर्यादी आले। त्यांनी कंप्लेंट दिली की जे प्रफुल्ल उर्फ गोट्या पाटील हे आमच्या येथील तडीपार आहे यांनी त्याच्या मित्रासह त्या फुल्लेवानला अडवलेलं होतं आणि त्याला अडवून चाकूचा धाक दाबून त्याच्या खिशातून पैसे काढून घेतलेले होते आणि दर महिन्याला तुम्हाला पैसे दे अशी त्याला धमकी दिलेली होती। अशा तक्रारीवर आम्ही गुन्हा नोंद केला आणि आम्ही जेव्हा प्रफुल्ल पाटील आणि संदेश वर्मा याला जेव्हा आम्ही बघितलं, त्याचा रेकॉर्ड बघितला, तर हे आमच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। प्रफुल्ल पाटील याचा नुकताच 28 तारखेला तडीपारी त्याची संपलेली होती आणि जो संदीप वर्मा आहे तो बेलतरुडीचा आरोपी आहे, तडीपार आहे, तो अजूनही तो फरार आहे। आम्ही त्याचा शोध घेतो। जे फरियादी आहे त्यांच्या सुद्धा रेकॉर्ड आहे आणि म्हणून त्यांनी पैशाची मांग केली होती, काय माहिती आहे? हे रेकॉर्ड आहे, परंतु यांचे वाद असतील असं आम्ही या दृष्टीने बघितलं होतं, परंतु तसं नव्हतं। छत्रपती चौकातून हा त्यांचा पाठलाग करत होते प्रफुल्ल पाटील आणि वर्मा आणि त्याचा पाठलाग करून मग त्याला अडवण्यात आलं आणि मग ही खंडणी मागण्यात आलेली होती।